समर्थ. श्रीमद दासबोध दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास दुसरा. प्रत्यय निरूपण नाम. श्रीराम. ऐका संसाराशी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पहा हो अर्थांतरी. ऐका संसाराशी आले हो. संसाराशी कोण आलं तर मनुष्य देव. मनुष्य म्हणते ऐका मी संसारामध्ये आले. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि पुरुषाचा संसार असतो. स्त्री पुरुषाचं लग्न होतं तेव्हा तो संसारात येतो. निस्पृह हो. निस्पृह कोण आहे तर बघा संसारामध्ये आले, पण कसं आले आपण संसारामध्ये? येताना वासना घेऊनच आले. असंच संसारामध्ये नाही आहे. सुचितपणे पाहावं अर्थांतरी. सुचित म्हणजे सावधानतेने. सूचना असतात बघा, कशा कशा सूचना असतात. संसारामध्ये सुद्धा सूचना असतात, वारंवार दिलेल्या असतात सूचना. नुसतंच संसार करून चालेल का? समर्थ म्हणते नुसतं संसार करून चालेल का? त्या संसाराबरोबर परमार्थसुद्धा आणायचं आहे. कारण संसार जेव्हा सुखी होतो जेव्हा तो परमार्थामध्ये बसेल आणि नंतर संसार करेल, किंवा संसार करता करता परमार्थ करेल, तेव्हा तो त्या संसार कसा होतो त्याचा उत्तम होतो, उत्तमच होतो. जर त्याने नुसता संसार केला आणि परमार्थ केलाच नाही. परमार्थामध्ये संसार कसा करावा हे मी शिकवण पण दिलेली जाते. कारण का संसारामध्ये काय आहे, आमने सामने आला की का होतो त्याचा भांडण तंटामध्ये संसारामध्ये येतात, आहे ना. सगळंच काही संसारामध्ये येतं. प्रेम येतं तर तिथे प्रेम कमी पण होतो. म्हणजे सगळं संसारामध्ये होते. याच्याकरता परमार्थ पाहिजे. परमार्थ असेल तर तिथे आपण म्हणजे काय म्हणतात ना, संसारामध्ये सद्विवेक. सद्विवेक कोण देणार? परमार्थामध्ये देणार. सद्विवेक असेल तर तो संसार कसा असेल? उत्तमाचा असेल. बघा काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठते. जेव्हा संसारामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस काय येते? पती पत्नी जेव्हा लग्न होतात, वधूवरांचं सुरुवात जेव्हा लग्न होतो, लग्नानंतर बघ जेव्हा संसाराला सुरुवात होते, प्रथम काय होते? निर्माण होते वासना. काय म्हणते वासना? काय कल्पिते कल्पना. वासना काय म्हणते? संसारामध्ये काय म्हणते वासना? वासना एकच नसते, एक नंबरचीच नसते वासना. सगळ्याची वासना असते. माझा संसार उत्तम व्हावा ही वासना असते. ठाक ठीक व्हावा, सुंदर असावा, नीटनेटका असावा, ही पण वासनाच असते. पण हीच वासना ही निर्वासना केली तर ही वासना आपण परमार्थात लावली. बघा संसार कसा पण असावा पण परमार्थ नीटनेटका असावा, आहे ना. परमार्थात जर लावली ही वासना तर तो संसार उत्तमाचा होईल. तो बोलणार नाही संसार नीटनेटकाच पाहिजे, पण तो सावधानतेने संसारामध्ये काम करेल. काय कल्पिते कल्पना? कल्पना करत जाते, कल्पना करत जाते. काय बघा सांगायला नको. पती पत्नीचं जेव्हा लग्न होतं, पती पत्नी म्हणजे एकत्र येतात, त्यांच्या कल्पना बऱ्याच असतात. मुलं होण्याच्या कल्पना, आहे ना. अगोदर त्याचा जन्म पण संबंध पण नसतात तेव्हा त्यांची कल्पना असते पुढे. हां असं होणार, तसं होणार, तसं होणार, पुढे असं करणार, ही कल्पना असते. कल्पना पायकींची स्ट्रॉंग असते, त्या कल्पनेप्रमाणे होतं. कल्पना जेवढी स्ट्रॉंग ठेवणार तेवढं होतं. पण कल्पना कुठे ठेवणार? परमार्थामध्ये ठेवा. परमार्थामध्ये कल्पना ठेवा. मी एवढा परमार्थ करेन, मी तेवढा परमार्थ करेन, माझा वाढवेल परमार्थ. मी एवढा वाढवेल तेवढाच जेवढा मी ईश्वराचं नामस्मरण करेल तेवढाच नामस्मरण मला
संसारामध्ये उपयोगी पडेल ही कल्पना करा. अंतरीचे तरंगणाना, अंतरीमध्ये जे तरंगे असतात विषय वाचण्याचे, कल्पनेचे, हे तरंगे तुम्ही उलट करा. परमार्थामध्ये ते तरंगे बदला. ईश्वराचं स्वरूप स्वतः समोर आणा. ही तरंगे बघा. आपल्याला ही तरंगे सुद्धा स्वतः निर्माण करता येतील. तर कसं? जर परमार्थात असेल तर प्रकारे उठतील. हर प्रकारे तरंगे, हर प्रकारे कल्पना, हर प्रकारची वासना. हर प्रकारची वासना ही परमार्थाविषयी ठेवा. हर प्रकारची कल्पना ही परमार्थाविषयी ठेवा. आणि हर प्रकारचे तरंगे आहेत ही परमार्थाविषयी ठेवा. बरे खावे, बरे जेवावे. बघा कसं चाललंय. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे सगळं काही. बघा मन कसं आहे माणसाचा आळशी. बरे खावे. बरे खाण्यासाठी मेहनत कष्ट आहे. मेहनत कष्ट केलं तर बरं खावे. पण त्याच्या अगोदरच मन काय बोलते बघा. बरे खावे, बरे जेवावे, चांगलं 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 खावं, चांगलं चांगलं जेवावं, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे. बघा मन कसं आहे. मन कसा बोलतो? मनासारखं. मन म्हणजे मन असं काही कल्पना करतो की मला सगळं काही चांगलं चांगलं मिळतं. पण हे चांगलं करण्यासाठी मेहनत पाहिजे ना करायला. नुसती कल्पना करून काय उपयोग? कल्पना शक्ती वाढवली. मी एवढं करीन, मी तेवढं करीन, मी तेवढं करीन. संसारामध्ये खूप चांगलं चांगलं जेवत राहणार, खूप चांगलं चांगलं मी जेवण बनवणार. पण त्याच्यासाठी लागणारं साहित्य, त्या साहित्यासाठी लागणारा पैसा कमवण्यासाठी लागणारं धन कुठून आणणार? ती मेहनत सगळं आलं ना. मेहनत कष्ट आली की नाही ह्याची कोण कल्पना नाही करत. चांगलं चांगलं पाहिजे म्हणून कल्पना करतो. पण ह्या कल्पनेसाठी मेहनत पण तेवढीच आली, तेवढेच कष्ट आले. पण तेच तुम्ही बरे खावे, बरे जेवावे असं बोलता ना. तेच परमार्थामध्ये घ्या ना वाक्य. उत्तम परमार्थ करेल, उत्तम मी श्रवण करेल, उत्तम मी कीर्तनकार बनेल. कारण हे वाक्य त्याच्यामध्ये बदला. बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे. त्याच्या उलट करा तुम्ही. असावं ईश्वरासारखं. बघा असावं सद्गुरूसारखं. तर ईश्वर कसा आहे? ईश्वर सत्य आहे ना. सगळं काही ऐशे आहे मनोगत. मनोगत किती घाणेरडं आहे आपलं. आहे चांगलं आहे, घाणेरडं तेवढं पण म्हणू शकत नाही. वासनेमध्ये गेला तर तो अति वासनेमध्ये गेला तर घाणेरडं. पवित्र वासनेमध्ये गेला तर नाही. फालतू वासनेमध्ये गेला तर घाणेरडंच आहे ते. ऐशे मनोगत तरी ते काहीच नव्हतं. बरे करिता अकस्मात वाईट होते. बघा आपण कल्पना करत जातो. पण त्यासारखं काही होत नाही. त्याच्या बदली कल्पना करायच्या ऐवजी तुम्ही अखंड त्या ईश्वराच्या स्मरणात राहून ते ईश्वराला सांगा. जी कल्पना शक्ती आहे ना ती ईश्वराला सांगा. जर तुम्हाला त्या कल्पना म्हणजे निर्वासना व्हायची असेल तर कल्पनाशक्ती सांगायची पण गरज नाही. निर्वासना व्हायचं असेल तर. पण तुम्हाला त्या वासनेत राहून परमार्थ पण करायचा आहे आणि त्या वासनेत पण राहायचं आहे. म्हणजे कल्पनेत पण राहायचं आहे. तर हर कल्पना तुम्ही ईश्वराला सांगत नाही. तर तुमचं सांगितले का पुढं? ऐशे आहे मनोगत तरी ते काहीच न होतं. बरे करिता अकस्मात वाईट होते. अकस्मात हे वाईट जे येतं ना हे सांगून नाही येत कधी. सुख येतं ते पण सांगून येत नाही. सुख येतं ना, मेहनत करायला लागते भरपूर, तेव्हा कुठे थोडंसं सुख येतो. आणि वाईटसाठी मेहनत नाही करायला लागत हो. बघा वाईट पण येत नाही. लक्षात ठेवा वाईट कुठल्या रीतीने येतं. वाईट येतं मनुष्याचे हाताचं वागणं,
मनुष्याचे जिभेचं वागणं, मनुष्याचे बघण्याचं वागणं परमार्थिक ठेवा कुणाकडं पण. बोलताना ईश्वराचंच बोला. बघा 4 घर आहे. घर कशाने बनलेलं आहे तर विटांनी. विटा ही कशाने बनलेली आहे? माती एकत्र करून तो मळून त्याच्यामध्ये पाणी टाकून ते किती दिवस सुकवतात, किती दिवस आंबवतात आणि ती वीट नंतर ती बनवतात साच्यामध्ये. ती वीट सुकत लावतात. त्याला सुकायला किती ऊन लागतं. उन्हाचा काळ असतो ना, तेवढा ती शोषण करत असते. आणि मग नंतर काय करते ती, या वीट बनली की ती भाजतात. भाजल्यानंतर त्याच्यावर किती पाणी ओतलं तरी ती पाणी काय करते, खेचते. नंतर ते तेवढंच पाणी ती सुकून टाकते. बरोबर. आणि तेच वीट आपण आपल्या राहत्या घराच्या पूर्ण भिंतीला असते. त्या वास्तूमध्ये आपण राहतो. आपले शब्द चांगले असेल, बघा भिंतीवर ते शब्द जातात, आदळले जातात. जे शब्द भिंतीवर आदळले जातात ते शब्द त्या भिंती आतमध्ये खेचत नाही. ते शब्द भिंत आतमध्ये खेचत नाही. ते शब्द तुम्ही मनुष्याला बोललात तर मनुष्याच्या आतमध्ये गहरीमध्ये जातात, पूर्ण आतमध्ये जातात, त्याचा नाश पण होतो. म्हणून सांगते बोलताना विचार करून बोलायचं. इथे सांगितले मनासारखं सगळंच काही नाही मिळत. म्हणून मनासारखं करण्यासाठी माणसाने कसं वागायला पाहिजे है ना. बोलताना जिभेला आवर पाहिजे, टाळा पाहिजे. नेहमी बोलताना समर्थ सांगतात की भिंत ही जे शब्द आपण बोलतो ना, ही तरंगे असतात. ही तरंगे भिंत खेचते नंतर ती भिंत काय करते, रिटर्न करते आहे ना. बघा त्या विटांना पाणी घातलं ना, नंतर सुकल्यानंतर भाजल्यानंतर ती पाणी सोडत राहते आणि ती परत जशी सुकते आहे की नाही. पहिला आतमध्ये घेते पाणी, नंतर ती पाणी सोडत राहते की नाही. बघा भिंत घातली की कुठे कुठे घाम येतो भिंतीला, पाणी सोडत राहते, सुकते पूर्ण आतून. तसेच मनुष्याचे शब्द हे तरंगे. बोलताना घरामध्ये वास्तूमध्ये बोलताना व्यवस्थित बोलायचं. ते तरंगे भिंतीवर आदळतात, भिंत खेचते, काही काळानंतर ती सोडत राहते. आणि पुढे काय सांगितलंय त्यांनी, ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होतं, बरे करिता अकस्मात वाईट होते. वाईट ह्याच्यामुळं होतं. तीच भिंत रिटर्न ते बोल देतो घरामध्ये. आणि तसं म्हणजे बोलताना जर चांगलं बोललात ना, सगळं चांगलं होतं, काही वाईट होत नाही. म्हणून सांगते श्रीमंत वासनाही आहे ना, ही निर्वासना करायची आहे. कसं बोलायचे, उत्तम बोल घरामध्ये. म्हणून सांगते बोलताना मनुष्याचं मनासारखं व्हायला पाहिजे. मनासारखं पाहिजे ना प्रत्येकाला, तर हातांना आवर घाल, पायाला पण आवर घाल, जिभेला पण आवर घाल. आणि जिभेच्या चवी असतात ना, त्याला पण आवर घाल. म्हणजे सगळ्याला आवर घालायची आहे, तर तू मनासारखं देणार नक्कीच. पण सगळ्यांना ना आवर घातली ना, एक सोडत राहिला, तो मनासारखा देईल पण नंतर खेचून पण घेईल. एवढं लक्षात ठेवायचं. पुढे दिलंय ना, काय सांगितले, ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होतं, बरे करिता अकस्मात वाईट होतं. मग हे का होतं ह्याच्यामुळे. म्हणून बोलतात 5 किंवा 6, 7 माणसांचा परिवार आहे घरामध्ये, तर एकेकाने शब्द. कोण आपला परिवार सुखात राहण्यासाठी कसं वलय, कसं बोलायचं आहे, उत्तम रीतीने बोलायचं आहे, तर सगळं काही मनासारखं होतं. उत्तम रीतीने बोलायचं असेल तर नक्कीच परमार्थ घ्यायलाच पाहिजे. नुसतं संसारात असून चालणार नाही कळत संसाराची भाषा. परमार्थात बसूनसुद्धा लोकांना संसार कळत नाही.
कसं राहायचं संसारात अद्यापपर्यंत कळत नाही. परमार्थामध्ये 20-20, 25-25 वर्ष काढतात, पण त्यांना परमार्थ कळत नाही. संसारामध्ये राहतात, अद्यापपर्यंत ते नुकसानच लोक करतात. बघा, मग ते ते श्रोते आहेत का? नाही श्रोते. ते सदस्य आहेत का? तर नाही. ते दास आहेत का? तर नाही. म्हणून 4 भिंतीमध्ये नेहमी हा परमार्थाला आपण बसतो. इथे काय सांगितलं? इथे संसारच दिले समर्थन. संसारामध्ये राहायचं असेल तर कसं राहायचं? पुढे दिलंय बघा, एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लौकिकी, कष्टी होऊ नये असे की प्रारब्धावरी घालिती. बघा, एक सुखी आहे, एक दुःखी आहे. बघा, ह्या पूर्ण समाजात, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, वर्ल्डमध्ये, इतर देशांमध्ये सगळं काही घ्या. काय आहे? एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तती लौकिकी, कष्टी होऊ नये असे की प्रारब्धावरी घालिती. प्रारब्धावरी घालतात का? तर मनुष्याचा जन्म आहे शेवटला झालेला. 184 योनींचा शेवट जन्म मनुष्याचा दिलाय. मग शेवट जन्म जर मनुष्याचा दिलाय तर मनुष्यामध्ये जेवढे 184 योनी आहेत त्यांचे सगळे विचार त्या मनुष्यामध्ये येतात. बरोबर? जर देव परमार्थामध्ये असेल, परमार्थात जर उत्तम शिकवण असेल, परमार्थातला जर सार घेईल तर एक सुखी एक दुःखी राहणार नाही. बघा, एक गेला परमार्थामध्ये, एकाचा संसार उत्तम होतोय. एक गेला परमार्थामध्ये पण त्यांनी श्रवणच नाही केलं, म्हणून का होतोय? परिवाराला दुःखी करतो, परिवाराच्या सदस्यांना पण दुःखी करतो. बघा, एक सगळेच गेले परमार्थामध्ये, संसारवाले सगळे संसारामध्ये सगळेच आहेत. साधू संत ते कधी ह्याच्यामध्ये येणारच नाही, संसारामध्ये येणारच नाही साधू संत. आणि ते साधू संत अखंड सुखी असतात. त्यांना भले जेवायला नाही मिळालं ना तरी ते सुखीच असतात. पण संसारामध्ये नुसतं समर्थाने सांगितलं, एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तती लौकिकी, कष्टी होऊन असे की प्रारब्धावरी घालिती. सांगितलं ना समर्थाने. सुखी कसा सुखी माणूस राहतो? हातांना, जिभेला, पायांना, डोळ्यांना आपण बोलतात ना मर्यादित ठेवलं, कंट्रोलमध्ये राहिले तर तो कोण आहे? सुखी. पण सगळेच तसे करतील का? सगळेच तसे राहतील का? आणि एक परमार्थाची जोडी असेल तर यांना सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर त्यांनी उत्तम परमार्थ श्रवण करावं. जो श्रवण करेल त्याला. श्रवण नाही केला, नुसता परमार्थात बसला, तुम्ही 10 टाईम उपासना करा तरी तो काही उपयोगाचं नाही. कारण का? एक जरी परिवारातला एक व्यक्ती सुखी असेल तर बाकीच्यांना दुःखी होतो ना. म्हणजे काय होतो? एक सुखी एक दुःखी. आणि मग नंतर काय असतो? प्रारब्धावरी टाकतात. कारण का? प्रारब्धावरी काय टाकतात? तर मनुष्याचा जन्म कसा आहे? 184 योनीच्या शेवटी जन्म मनुष्याला दिलेला आहे. म्हणून जेवढी 184 योनी आहे त्याच्यातले सगळे विचार मनुष्याच्या अंतरी येतात. मग हे विचार करण्यासाठी परमार्थाला बसायला पाहिजे आणि श्रवण करायला पाहिजे. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजना, आपला अवगुण जाणवेना काही केला. बघा, अचूक यत्न करवेना. अचूकपणे तो वागतच नाही. मनुष्य वागतो का? नाही वागत. कारण तो परमार्थामध्ये जरी बसला तरी श्रवणच नाही करत. म्हणून तो अचूकपणे कधी वागत अचूक म्हणजे काय? अचूक यत्न करविणे, याची चुका नाही. अचूक यत्न करविणे, अचूकपणे राहत नाही, चुकीचं करतो. म्हणून केले ते सजले. म्हणून किती पण केलं तरी ते सजत नाही. बोलतो ना, कल्पनेने सजवतो सगळं, मी एवढा सजवेल तेवढा सजवेल, पण त्या पद्धतीने नाही राहिलं तर ती कल्पनाशक्ती राहते. किंवा इतर पण लोक असतात की खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्यामध्ये पण काय आहे? मनुष्याला काय आहे? शेवटी एंडिंगला जन्म आहे. सर्व प्राण्यांच्या शेवटी
त्याच्यामुळे ती प्राण्यांची थिंकिंग प्रत्येक मनुष्याच्या मध्ये असते. एक जरी पुढे गेला तरी दुसऱ्याला काय असतो, सोसवत नाही. बोलतात ना, आतमध्ये काय जलन पैदा होते, म्हणून त्याला खेचत असते. हां, आपला अवगुण जाणवेना आणि आपला अवगुण का आहे हे जाणत नाही. तो दुसऱ्याचा अवगुण बरोबर काढतो, पण आपला स्वतःचा काय आहे अवगुण ते पण काढायला पाहिजे हे त्याला नाही कळत. काही केल्या जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सोडिता दैन्यवाने होती लोक. बघा, आपलाच आपण नेणीवकडे असेल तर दुसऱ्यांचा जाणणार कसे, जाणू शकत नाही. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कलह उठते. लोकांचं मनोगत कळायचं असेल तर तो गुरु असायला पाहिजे, सद्गुरू असायला पाहिजे ना, तर तो लोकांचं मनोगत काय ते ओळखेल. लोकांचं मनोगत कोण ओळखते, तो ईश्वर. ईश्वरासारखा असायला पाहिजे. लोकांसारखे वर्तवेना, मूर्खपणे लोकिनाना कलह उठते. मूर्ख लोक, बघा लोक कसे असतात. मूर्ख का म्हटलंय, कारण सगळे विचार आहेत ते प्राण्यांचे येतात. म्हणून कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं, अरे हा असा का मनुष्य वागतो प्राण्यांसारखा, बरोबर ना, कारण ते विचार प्राण्यांचे येतात. मग हे प्राण्यांचे विचार घालवण्यासाठी जा तू सद्गुरूशी शरण आणि उत्तम श्रवण कर. श्रवणातूनच ते सगळे प्राण्यांचे सगळे थिंकिंग जे विचार आहेत ते निघून जातील. तर मनुष्यासारखा आता मनुष्यासारखा मनुष्य नाही राहत, मनुष्यासारखा मनुष्य वागत नाही. का तर प्राण्यांची कर्मे अंतरी असतात, प्राण्यांचे विचार अंतरी असतात. हे घालवण्यासाठी परमार्थ केलं पाहिजे. सकाळी सकाळी त्या ईश्वराला वंदन केलं पाहिजे. ज्या अंथरुणावर आपण झोपतो त्या अंथरुणाला वंदन केलं पाहिजे. ज्या भूमीवर आपण चालतो त्या भूमीला वंदन केलं पाहिजे, आहे ना. आणि ईश्वराला वंदन का केलं पाहिजे, रात्रभर आपल्याला चांगली झोप दिली, रात्रभर आपल्याला कुठली अडचण निर्माण नाही केली आणि तो आपल्याकडून सगळं काही करून घेतो, त्याला वंदन पहिलं केलंच पाहिजे. मग ते कळव वाढते, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमची होईल. बघा, कलह का वाढतो, तर तिथे सार नसते, तिथे जाणीव नसते. सगळे असतात ते नेणीवकडे असतात. एक जरी जाणीव येत असाल, एक जरी कुटुंबातील एक बोलतात ना मोरका व्यक्ती जाणीव येत असेल तर बाकीचे त्याच्या खालचे सगळे जाणीवमध्ये येणार. कारण मोर म्हणजे जो करता करविता व्यक्ती जर जाणीवेकडे असेल तर तो बाकीचे व्यक्ती त्याच्या घरातले जाणीवेकडे असणार. आता एक जर परिवार, एक कुटुंब, गावातला एक कुटुंब जाणीवेकडे आहे तर शेजार काय बोलतील, हे ही चांगली वागतात, तसंच आपल्याला वागू दे. शेजारी पण तसंच धर्म करेल, म्हणजे चांगलं वागण्याचं करेल. आता एक शेजारी चांगला वागला तर त्याच्या शेजारी पण तो बोलेल, हा ही चांगली वागतात, ही चांगली वागतात, मला पण चांगलं वागतं. असं केलं तर अख्खं गाव सुधरेल. एक गाव चांगलं राहिलं दुसऱ्या गावाला लगेच कळतं, अरे या गावातले माणसं खूप चांगली आहे. दुसरा गाव पण हळूहळू सुधरेल. दुसरा गाव सुधारला, हळूहळू तालुका सुधारतो, पोस्ट सुधारतो, तालुका सुधारतो, जिल्हा सुधारतो, राज्य सुधारतो. बघा, सुधारायला वेळ नाही लागत, पण ते विचार घेतलं पाहिजे, ते वैराग्य घेतलं पाहिजे. म्हणजे काय होणार, कलह वाढणार नाही, परस्परी कष्ट होणार नाही, प्रयत्न राहता अंती. हे प्रयत्न करायला पाहिजे, कुठले चांगले प्रयत्न. श्रम आहे, प्रत्येकाला श्रम आहे, मनुष्य आहे त्याला श्रम आहेच, पण ईश्वराच्या याच्याने तो श्रमसुद्धा काय होईल, हलका होईल, कष्टसुद्धा ते हलके होतील. ऐशी नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक त्यांचे त्यापरी. बघा, ऐशी वर्तणूक परीक्षा, मग ते परीक्षा घेतात, परीक्षावे नाना लोक, प्रत्येक लोकांमधून परीक्षा करून काढतात, आहे ना. हा माणूस चांगला, हा माणूस चांगला, का हो एकमेकांसारखे राहत नाही, कारण ते सगळे विचार कुठले येतात, त्या
प्राण्यांचेच येतात, म्हणून शेवटला मनुष्याला पण प्राणी म्हटलेले आहे. म्हणून एकमेकांसारखे विचार नाही राहत, त्याच्या विचार सगळे अलग अलग राहतात आणि अलग अलग विचारांमुळं एकमेकांचे विचार जुळत नाही, एका परिवारात पण जुळत नाही, म्हणून ही काय होतात, कळवून वाढतात. ऐशे नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक समजले पाहिजे नेमक ज्याचे त्याकडे सांगितलं, ज्याचं त्याला कळलं पाहिजे, नेमकं काय आहे ते कळलं पाहिजे, जे सत्य काय आहे हे कळलं पाहिजे. जर ईश्वराची ओळख प्रत्येकाने घेतली तर सत्य प्रत्येकाला कळेल, पण आजवर कोणी ईश्वराची ओळख करून नाही घेत. नुसतं बोलतात हां श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, पण त्यांची ओळख प्रत्यक्षात कोणी करून नाही घेत. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा काही एक कळे दक्षा मनोगत नत द्राक्षा काय करू. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा, बघा शब्द परीक्षा, बघा जे आपण तोंडातून बोलतो कसे पण शब्द बोलले परीक्षा असते. लगेच शब्द बोललं समोरचा माणूस लगेच परीक्षा करत असते, त्या शब्दांवर परीक्षा करते की ही व्यक्ती कशी आहे. अंतरपरीक्षा, शब्दांवरची अंतरपरीक्षा केली जाते, लक्षात ठेवा, शब्दांवरची अंतरपरीक्षा केली जाते. काही एक कळे दक्षा मनोगत नत द्राक्षा काय कळे. दुसऱ्यांचा शब्द ठेवणे आपला काही पक्ष घेणे पाहो जाता लौकिक क्षणे बहुतेक आयुषी. बघा बहुतेक जण असेल, आता एका गावात घ्या, समाजामध्ये घ्या, ग्रुपमध्ये घ्या, एक व्यक्ती जर चुकला असेल तो बोलणार नाही की मी चुकलो म्हणून, तो दुसरीकडे बोट दाखवणार तो चुकला. म्हणजे इथं काय ठेवलं त्यांनी, दुसऱ्याच शब्द ठेवणे, स्वतः बोलणारच नाही की मी चुकलो, अजिबात नाही. का तर ते माझ्याकडे येते ना सगळं. अरे पण त्याला एवढं कळत नाही, तू एक बोट दाखवतोस सगळीकडे, पण तुझ्या हाताची बोटं किती आहेत, 10, त्याच्यातून एकच बोट दाखवतो दुसऱ्याकडे, पण 9 पटीने तू कसा आहेस लक्षात ठेवायचं. एकाला जर तू पुढे दाखवलंस की नाही ह्याचं चुकलं, पण 9 पटीने स्वतः चुकलेला असतो, एवढं लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. म्हणून दुसरीकडे बोटच नाही दाखवायचं. नाही बाबा, ईश्वराने जसं थिंकिंग प्रत्येकाला दिलं तसं त्या पद्धतीने तो राहतो, ज्याचे त्याच्या कर्माची. प्रत्येकाला कर्म करायला सांगितलं, कर्म कर, शिक्षा द्यायला आहे तो वरती बसलेला, पण कर्म करताना ईश्वराचंच नामस्मरण करणं हेच कर्म करणं प्रत्यक्षात. अशाला नंतर काय होणार, लोकी बरे म्हणया कारणे भल्यांस सांगते सोसणे न शोषिता भंडवाणे सहजची होय. आपणास जे माने ना तेथे कदा राहावे ना, उरी तोडून जावे ना कोणी. बघा इथे सांगितलंय, इथे आता समर्थांचं आहे. आपणास जे माने ना तेथे कदा राहावे ना, उरी तोडून जावे ना कोणी. आपल्याला तिथं नाही मान नाही काय, तिथं नाही राहायचं. उरी तोडून म्हणजे काय, मन तोडून. उरी म्हणजे काय, ऊर म्हणजे आपला इथे ना हृदय आहे, तिथं ऊर आलं आपलं. उरी तोडून जावे ना, जात नाही कोणी, मान नाही देत पाण नाही देत तरी पण तिथून तो जात नाही, घट्ट धरून राहिले. कशाला राहतं, नाही मान पाणला नाही जायचं तिथे, नाही ईश्वराचं नामस्मरण कर त्याच वेळेस. चल बाबा आपल्याला तिथे नाही मानत, कशाला जा तिथे, नाही कोण विषय, नका जाऊ तिथे. तोच भाग तेवढा तिथे 1 तास घालवायच्या ऐवजी 1 तास तू घरात ईश्वराचं नामस्मरण कर. कशाला जातो बाहेर उगाच. बोलतो खरे चालतो खरे त्यास मानती लहान थोरे, न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. बघा जो बोलताना खरं बोलतो, सत्य बोलतो, कारण ईश्वराला सत्यच आवडतं. बघा चालताना पण कसं योग्य वाटेनेच चालेल, दुसऱ्यांना सांगताना पण कसं योग्य मार्ग सांगतो. त्याला लोक बघा लहान पण त्याला चांगला म्हणतो, मोठं पण त्याला चांगला म्हणतो. बघा प्रत्येकाला समज माहिती आहे, समाजामध्ये मनुष्याला सगळ्यांना माहिती आहे सत्य चांगलंच आहे, आणि सत्याला भले कोणी साथ नाही दे, पण का असतात सत्याला साथ द्यायला पण घाबरतात आतून. का
श्रीराम सत्यच होता अखंड. काय केलं पण त्यांना, काय झालं त्यांना? 14 वर्ष वनवास. सत्यच होतं ना. तेवढाच रावण सत्य होता का? नाही. जो सत्य होता तो सत्यच होता ना. का? तरी पण त्यांना वनवास कष्ट आले म्हणून लोकांना घाबरतात. म्हणून सत्य त्यांना माहिती असतं, हा सत्य आहे हा मनुष्य. पण त्या सत्यासारखं आपण राहत नाही, आपण घाबरतो. चालतो बरं त्यास माणिती लहान थोडे. पण लक्षात ठेवायचं, सत्य हा ईश्वराला पण आवडतो, आहे ना. सत्य ईश्वराला सुद्धा आवडतो. भले त्याला कष्ट असतील, भले त्याला काटे असतील. हो, तुकाराम महाराजांना काटे लागले, कोणी लावले ना असं बोलूच नका. त्यांच्या वाटेमध्ये काटे टाकलेले आहेत. समर्थ नानांच्या वाटेत पण काटे टाकलेले आहेत. बोलूच नका की काटे नाही टाकलेत. तरी काटे बाजूला सारून त्यांनी रस्ता मोकळा केलेला आहे. तुकाराम महाराजांनी पण तेच केलेलं आहे. पण जे सत्य आज बघा, जे सत्य आहे प्रत्येकाला नाव घ्यावं लागतं. लहान थोडाच नाव घ्यावं लागतं. तुकाराम महाराजांचं नाव घ्यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज घ्या. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सत्यच होते ना. कोणी त्यांना नाही हे केले, काटे लावले. कसे कसे बोलले, कोणाच्या दारात गेले तर कसे कसे बोललेले आहेत. समर्थ रामदास स्वामी घ्या, त्यांना पण कितीतरी असे लोक बोललेले आहेत. जेव्हा ते ओम भगवती भिक्षांदेही बोलायचे तर कोणी त्यांना गोंडपाटं दिलेले आहेत. पण प्रत्यक्षात श्रीरामाने त्यांना बरंच काय म्हणजे काय द्यायचं शिक्षा ते दिलेली आहे. तरी पण समर्थ तिथे म्हणाले की नाही नाही श्रीराम, नका करू असं. विनवणी केलेली आहे, तरी पण त्यांचं कर्म आहे, त्यांचं कर्म ते करतील. समर्थ म्हणाले बघा, कोणी नाही असे काटे टोवले की बोलायला असेल. सत्य माणसाला काटे लागतात, पण सत्य बोलायला माणूस जात नाही. कारण का? सत्याला घावत असतं. मग हे सत्य माणसाकडे काय आहे? न्याय अन्याय. अन्याय तो कधी करणारच नाही, न्यायच करणार कुठे पण. लोकांचं कळेना तमो तंवरी विवेक क्षमा जो न करी, तेणे करितान बरोबरी होत जाते. दिले इथे जवरी चंदन जिजेना तंवरी सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगळं होते. बघा, चंदन म्हणजे सत्य आहे. जवरी चंदन जिजेना, बघा जो सत्य आहे ना त्याला खूप मेहनत कष्ट आहे. चंदन आहे तो जर उघडला ना तर पूर्ण आसपासचे सगळ्यांना काय देतो? सुगंध देतो. सत्य माणूस राहिला ना आसपास लोकांना तो सुगंध देतो. लक्षात ठेवायचं. परमेश्वराला पण तो आवडतो, कारण चंदन परमेश्वराला आवडतो ना. तंवरी सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. बघा, चंदन आणि वृक्ष नाना. इतर बघा, चंदन घ्या, चंदन म्हणजे सत्य आहे. इतर घ्या, मनुष्य एक सत्य, इतर मनुष्य घ्या. चंदनाचं झाड, इतर वृक्ष घ्या. सांगितलंय सगट होती. म्हणजे कसं कळतं कशाला सुगंध आहे ते. सगळ्यांना कळत असतं, पण त्यांना चंदनासारखं राहता येत नाही. का? आतून घाबरतात, किंवा त्यांना वाटत असते नाही नाही सत्य जो आहे ना त्याला एकच टाईम मिळतो हो जेवायला. पुरे 2 टाईम या 3 टाईम पण मिळत नाही, म्हणून सगळे घाबरतात. छोटे आहेत ना त्यांना बघा 4-4 टाईम भेटतो जेवायला, आहे ना. म्हणून तो खोटाच बोलत राहतो आयुष्यामध्ये. जो उत्तम गुण न कळे तो न या जनास काय कळे, उत्तम गुण देखता निवळे जगांतर. ज्याला उत्तम गुण कळत नाही तो जगाला काय सांगेल, काय सांगेल. म्हणून समर्थांचा बघा, श्री समर्थांचा कोणी कोणी काय असे एकेरी नावाने ओळख करतात, श्री समर्थ रामदास स्वामींचा. आणि त्यांनी एवढा सुंदर दासबोध लिहिलेला आपल्यासमोर. बघा, 18 पुराणांचा एक एक सार ह्या दासबोधामध्ये आहे. हे दासबोध आपल्यासाठी आणलेलं आहे, आपल्या संसारासाठी आणलेलं आहे. हे कोणाला कळेल हो? जो उत्तम गुण हे कळे ना तो या जनास काय कळे सांगा. एक हा जर गुण कळत नसेल तर काय जगाला तो सांगेन. उत्तम गुण देखता निवळे जगांतर. उत्तम गुण ते दिसतोय पण त्याला डावललं जातं, हे बरोबर नाही ना.
जगांतर निवळत गेले, जगांतरी सौख्य झाले, मग जाणावे वळले विश्वजन. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री गुरु ब्रह्मण्य. जय जय रघुवीर समर्थ.